घरकुलबाबतचं आहे. तर त्याबाबत मी 18 जानेवारी 2024ला मी अर्ज केलेला होता. त्या अनुषंगाने अद्याप मला 3च तालुक्याची माहिती मिळालेली आहे. बाकी 12 तालुक्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. यामध्ये सर्व बोगस पद्धतीने कामं सध्या सुरू असल्यामुळे त्या अनुषंगाने माझ्या म्हणजे मला असं बोलायला नाही पाहिजे, परंतु की माझ्या जे मित्र होते, मित्राच्या अनुषंगाने मी गेलो तर यांचेच जे अंडरमध्ये कंत्राटी कर्मचारी आहे यांनी मला बेशिस्तपणाने वर्तणूक दिल्यामुळे मला संपूर्ण माहिती मागणे गरजेचे अपेक्षित आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये घरकुल योजना एकूण किती स्तरावरून आपल्याला म्हणजे लाभ देण्यात आलेला आहे आणि किती प्रलंबित आहे याची एवढी मला माहिती हवी आहे. काय आपण काय कारवाई केली त्याच्यावर काय यांचं प्रथम अपील अर्ज आपण ब्लॉकला दिला होता. त्या अनुषंगाने यांचं समाधान नाही प्रथम अपील केली. ती पण गटविकास अधिकारी प्रथम अपील अधिकारी आपण त्यांना सादर केली. तर यांचं समाधान न झालं म्हणजे खंडपीठाने निर्णय दिला की परत यांचं समाधान न झाल्यानं सुनावणी घेण्यात आली. ती सरासरी सुनावणी ठेवली आहे आणि आपण ब्लॉकला पत्र देऊन त्यांच्याकडनं माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे. तर ती आपण त्यांना देऊ शकतो. कुठल्या ब्लॉकची बाकी आहे? सर फक्त ब्रह्मपुरी नाही मिळाली आपल्याला आणि जीव बाकी सगळी आली. ब्रह्मपुरी आणि ज्योतीची आलेली बाकी आली. कारण सर मूलची माहिती गाढ आहे. मूलची दिली आहे तुम्ही? दिली आहे का? मूलची दिली आहे आणि सिंधेवाईची तुम्हाला दिलेली आहे म्हणे. हां सिंधेवाईची दिली. आता मग बाकी माझ्याकडे प्राप्त आहे. ओके. ज्योती आहे का तुमच्याकडे? नाही. ते ज्योतीची राहते ज्योती आणि ब्रह्मपुरी ती येऊन जाईल सर. आज मी फोन केले परत त्या दिवशी न लागल्यामुळे आज आपल्याकडे आलेली आहे सर. आपल्याला देऊ शकतो. ठीक आहे. काय नक्की तुम्हाला काय वर्तणूक चुकीची दिली, काय झालं ते सांगा. काय नाही असू दे. काय झालं काय नक्की? नाही सर, म्हणजे कसं आहे माझा जो मित्र आहे, मित्राच्या अनुषंगाने मी संबंधित घरकुल योजना जी आली होती, आता ग्रामीण स्तरावरून किती आहे, शहरी किती आहे, मला तेवढं काही जानकारी नाही. परंतु त्यांचं जे घरकुल होतं, घरकुल अद्याप मंजूर झालेलं होतं. परंतु हे जे कर्मचारी आहे, मानसिक शारीरिक त्रास देणे, कर्मचाऱ्याला बेशिस्तपणाने वागणे, जनतेशी बेशिस्तपणाने वागणे, पैसे घेतल्याशिवाय कामं न करणे, असे जे काही आहे त्या अनुषंगाने मी सदर जनरल मॅडमला कॉल केला होता. मॅडमनी काही तेवढं लक्ष न दिल्यामुळे मग मी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली आहे. माहिती मागितली आहे. तर मग मॅडमनी काय केलं सर, 15 तारखेला फॉरवर्ड केला आहे. पण वास्तविक हे काम माझं नाही आहे, कारण मी मागतं जिल्हा लेवलवर आहे का सर. जर तालुका लेवलवर मागायचं असतं तर मी तालुका लेवलवर फिरलो असतो, कारण हे जिल्हा लेवलवर हे माझं काम नाही आहे. आपण जेव्हा सर आपल्याला जेव्हा नियुक्ती असते